नमस्कार. लेटेक वापरून मूलभूत गणिती अक्षर जुळणी करण्याच्या या प्रशिक्षणात आपले स्वागत. 3 चौकटी तुम्ही पाहू शकता. maths.tex ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकलित करण्यासाठी वापरली जाते. निर्मित फाईल maths.pdf ही पीडीएफ वाचकात दिसते. हा वाचक पीडीएफ फाईलची नवीनतम आवृत्ती दाखवतो. आपण गणितात वापरल्या जाणाऱ्या ग्रीक चिन्हांपासून सुरुवात करूया. आपल्याला आता डॉलर चिन्ह वापरून लेटेकला आपण गणिती भाषा वापरत आहोत हे सांगावे लागेल. उदाहरणार्थ आपण आता डॉलर अल्फा वापरून अल्फा दाखवू शकतो. संकलित करू. तुम्हाला अल्फा दिसेल. हे पहा. याच प्रकारे आपण बीटा, गॅमा, डेल्टा आणि इतर चिन्हेही दाखवू शकतो. आपण हे संकलित करून काय होते ते पाहू. अशा सर्व चिन्हांची यादी तुम्हाला लेटेकवरील पुस्तकात किंवा इंटरनेटवर मिळू शकेल. यानंतर आपण गणिती संकल्पनांमधील रिकाम्या जागांबद्दल समजावून घेऊया. त्यापूर्वी आपण इथे येऊ. हे खोडून टाकू. संकलित करू. आपण आता अल्फा ए आणण्यासाठी काय करायला पाहिजे ते पाहू. अल्फा ए करता प्रयत्न करू. म्हणजेच अल्फा गुणिले ए अल्फा ए देऊन पाहू. लेटेक तक्रार करते की अल्फा ए हा न समजणारा अनुक्रम आहे. ते म्हणते की ही आज्ञा समजत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी मूळ फाईलमध्ये रिकाम्या जागांना परवानगी देणे आणि निर्मित फाईलमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. आधी यातून आपण बाहेर पडू. पुन्हा संकलित करू. अल्फा आणि ए यांचा गुणाकार अल्फा ए असा दिसतो. अशा प्रकारे आपण पाहिले की मूळ फाईलमध्ये रिकाम्या जागा आज्ञांना एकमेकांपासून वेगळे ठेवतात. या रिकाम्या जागा निर्मितीत दिसत नाहीत. आपल्याला निर्मितीत रिकाम्या जागा दिसाव्यात म्हणून काय करायला पाहिजे ते पाहू. आपल्याला लेटेकला तसे स्पष्ट सांगावे लागेल. उदाहरणार्थ अल्फा तिरपी रेघ रिकामी जागा ए. संकलित करू. इथे रिकामी जागा दिसली. आपण विविध लांबीची रिकामी जागा सोडू शकतो. उदाहरणासाठी पुढील ओळ पाहू. QUAD ए यामुळे रिकामी जागा मिळते. ही पहा. अल्फा QQAD ए यामुळे मोठी रिकामी जागा मिळते. ही पहा. आता दोन्ही आज्ञा एकत्रित करू. आता या संकलित करू. हे पहा. हे मोठं झालं. आपण आता एच स्पेस ही आज्ञा देखील वापरू शकतो. ही आज्ञा वापरू. संकलित करू.
म्हणजे याच्यापेक्षा मोठी जागा मिळेल। ही पहा, आपली इथली पहिली ओळ कशासाठी आहे? परिच्छेदाची सुरुवात इथे आहे म्हणून ही इथे हलवू। ठीक आहे। आता मी तुम्हाला छोटी मोकळी जागा कशी सोडायची ते दाखवते। हे तिरपी रेघ स्वल्पविराम ए याने साध्य होते। इथे पहा, तिरकी रेघ स्वल्पविराम वापरून तयार झालेली छोटी जागा इथे अखेरीस दिसते। ही पहा, आता आपण सामान्य लेखन व गणिती लेखनामधील अक्षर प्रकारांमधील बदल पाहूया। हे इथे व्यवस्थित दिसू शकते। लक्षात घ्या की आपल्याकडे इथे ए आहे आणि इथे निर्मितीमध्येही ए आहे। तुम्ही इथे पाहिलेत तर लक्षात येईल की या ए चा अक्षर प्रकार या ए पेक्षा वेगळा आहे। वेगवेगळ्या चलांचा अक्षर प्रकार वेगळा ठेवणे ही नव्याने लेटेक वापरणाऱ्यांची सामान्य चूक आहे। याच्या दुरुस्तीसाठी आपण हा ए डॉलर चिन्हात ठेवू। आता पहा, हा आणि तो अक्षर प्रकार एकसारखा झाला। या उणे चिन्हासाठी सुद्धा आपल्याला आता डॉलर चिन्ह वापरणं गरजेचं आहे। यासाठी आपण हे काढून टाकू आणि संकलित करू। आपण हे काढून टाकू, संकलित करू। समजा आपण अल्फा ए ऐवजी उणे अल्फा ए लिहिले तर काय होते ते पाहू। हे पहा, आता हे संकलित करू। इथे उणे चिन्ह एका छोट्या आडव्या रेघेसारखे दिसतंय। हे नीट करण्यासाठी आता आपण हे चिन्ह डॉलर चिन्हाच्या आतमध्ये घेऊया। नाहीतर आता असं करू, तुलना करता यावी म्हणून हे आपण इथेच ठेवू आणि त्याची प्रत उणे चिन्हासह इथे ठेवू। हे उणे चिन्ह डॉलर चिन्हात आहे। हे पहा, लेटेक शिकणाऱ्यांची ही चूक नेहमी होते। गणिती संकेतासाठी हे आवश्यक आहे की आडवी रेघ पुन्हा वापरली जात नाही। आता आपण फ्रॅक ही आज्ञा वापरून पाहू। इथे परत येऊ। फ्रॅक ही आज्ञा अपूर्णांकाकरता वापरली जाते। संकलित करा। FRAC फ्रॅक AB। यामुळे ए भागिले बी दिसू लागेल। इथल्या ए भागिले बी मधल्या ए आणि बी चा आकार पहा। फ्रॅक ही आज्ञा रिकाम्या जागेने संपते। या आज्ञेत दोन विधाने लागतात। ए हे पहिले विधान अंश म्हणून घेतले जाते, तर बी हे दुसरे विधान छेद म्हणून वापरले जाते।
आपण हे फ्रॅक ए बी असे सांगितले तरी त्याला कळते. आपण मध्ये रिकामी जागा न सोडल्यास त्याने योग्य उत्तर दिले. हे पहा, ए आणि बी मधील रिकाम्या जागेने काहीही फरक पडला नाही. आपल्याला जर एबी भागिले सीडी हवा असेल तर लेटेक मध्ये यासाठी अशी विधाने चौकटी कंसात देतात. उदाहरणार्थ आपण लिहू डॉलर फ्रॅक एबी बाय सीडी संकलित करू. हे पहा, एबी भागिले सीडी इथे दिसू लागले. या चौकटी कंसातील सर्व काही एक विधान म्हणून घेतले जाते. त्यामुळे चौकटी कंसात आपण अनेक जटिल विधाने देऊ शकतो. उदाहरणार्थ फ्रॅक एबी, मग इथे 1 अधिक फ्रॅक सीडी बाय ईएफ. हे बंद करू. आता इथे पहा, आपण इथे अधिक गुंतागुंतीचे विधान बनवले. एबी भागिले 1 अधिक सीडी भागिले ईएफ ही आज्ञा सांगते की पहिले विधान एबी हे अंशस्थानी आले पाहिजे. 1 अधिक सीडी भागिले ईएफ हे विधान छेद म्हणून वापरायचे. हे वैशिष्ट्य वापरून अतिशय जटिल अशा विधानांची अक्षर जुळणी करणे सोपे होते. आता आपण सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट पाहू. हे खोडून टाकू. एक्स अंडरस्कोर ए मुळे एक्स ऑफ ए बनते. हे पहा, एचा आकार गरजेप्रमाणे आपोआप लहान होतो. ए अंडरस्कोर एबी ने काय होईल आपण करून पाहूया. ए बी डॉलर चिन्ह. आपल्याला एक्स सब एबी हवे असेल तर आपली निराशा होईल. आपल्याला केवळ एक्स सब एबी मिळेल कारण सबस्क्रिप्ट ही आज्ञा एकच विधान पाहते. ए हे विधान ओळखले जाते. आपल्याला एबी हे संपूर्ण सबस्क्रिप्ट हवे असेल तर आपण ते कंसात देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ आपण हे सर्व कंसात घेऊ. हे पहा, हे कंसात घेतलं. हे असे झाले. सुपरस्क्रिप्ट हे कॅरेट किंवा वरची दिशा दाखवणारा बाण दाखवून बनते. उदाहरणार्थ तुम्हाला जर एचा तिसरा घात दाखवायचा असेल तर लिहा एक्स वरचा बाण 3. सामान्य संपादकामध्ये हे असे दिसेल एक्स वरचा बाण 3. आपण डॉलर चिन्ह देऊ आणि संकलित करू. आपल्याला एक्सचा तिसरा घात दिसेल. पुन्हा एकदा आपण कंसाचा वापर करून सुपरस्क्रिप्ट व सबस्क्रिप्ट असलेली जटिल विधाने बनवू शकतो. उदाहरणार्थ एक्सचा तिसरा घात त्याचा एवा घात आणि त्याचा 2.5 घात. यामुळे एक्सचा या सर्व संख्यांइतका घात दिसेल.
आता आपल्याला हा 3 नको आहे म्हणून तो इथून काढून टाकू। आता आपल्याला दिसेल 1/6 घात आणि त्याचा 2.5 घात। हा पहा, आपण यामध्ये सबस्क्रिप्ट ही देऊ शकतो। सबस्क्रिप्ट बीटा को सबस्क्रिप्ट सीई हे सबस्क्रिप्ट संपवू। पुढली पायरी डॉलर चिन्ह, हे इथे असे दिसेल x to the power a to the power 2.5 सबस्क्रिप्ट बीटा को सबस्क्रिप्ट सी। आता आपण सामान्य चिन्हांकडे वळूया। संकलित करा। आपण कोऱ्या पाटीपासून सुरुवात करू। ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत, हे संकलित करा। हे पहा, बी समान नाहीत। पुढल्या ओळीवर जाऊ। ए बी पेक्षा मोठा, ए बी पेक्षा मोठा किंवा समान, ए ग्रेटर दॅन बी, संकलित करा। ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन और इक्वल टू बी, बी पेक्षा बराच मोठा, तसेच त्यापेक्षा लहान चिन्हांसाठी बी पेक्षा लहान, एबी पेक्षा लहान किंवा समान, एबी पेक्षा बराच लहान, हे पहा, लेस दॅन और इक्वल टू मच लेस दॅन बी, ए उजवा बाण बी, ए डावा बाण बी, ए डावा उजवा बाण बी, उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण। आपण अजून काही घालू। ए बी वेळा। आता काय होते ते पाहू। इथे ए बी वेळा मिळाले। ए अधिक सी डॉट्स अधिक बी, ए स्वल्पविराम एल डॉट्स स्वल्पविराम बी। ठीक आहे, हे संकलित करू। सी डॉट्स म्हणजे डॉट्स मध्यभागी येतात, एल डॉट्स मुळे डॉट्स खाली येतात। अशाच प्रकारे व्ही डॉट्स आणि डी डॉट्स बनवणे शक्य आहे। आपण INFTY ही आज्ञा वापरून अनंत हे चिन्ह बनवू शकतो। हे पहा ते चिन्ह। बेरजेसाठी सम ही आज्ञा तयार करता येते। ही सम आज्ञा पहा। समेशन चिन्ह। आपण यामध्येही सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट वापरू शकतो। आय बरोबर 1, वरचा बाण 100, यामुळे सुपरस्क्रिप्ट मिळेल। हे पहा, I इक्वल्स 1 through 100। असाच तुम्ही गुणाकारही दाखवू शकता। हे पायचे चिन्ह पहा। आपण इंटिग्रल बनवू शकतो आणि सबस्क्रिप्ट वापरून बीटाचा वर्ग
हे पहा, इंटिग्रल, सबस्क्रिप्ट ए, सुपरस्क्रिप्ट, बीटा वर्ग. आता आपण मॅट्रिक्स कडे वळूया. आधी हे सर्व काढून टाकू, संकलित करू आणि पुन्हा नवीन सुरुवात करू. सर्वप्रथम यासाठी आपल्याला यूज पॅकेज AMS मॅथ्स ही आज्ञा वापरावी लागेल. आपण वापरणार असलेल्या काही अधिक आज्ञा या पॅकेजमुळे निश्चित होतात. एम्परसँड म्हणजेच अँडचे चिन्ह या आज्ञा अलग करण्यासाठी वापरतात. आपण आता मॅट्रिक्स बनवूया. सुरुवात करू. मॅट्रिक्स AB, मॅट्रिक्स संपवू. इथे डॉलर चिन्ह देऊ. तुम्हाला हे AB दिसेल. आता समजा आपल्याला यामध्ये दुसरी ओळ हवी आहे. ही दोन तिरप्या रेघा वापरून तयार करता येईल. दोन ओळी या दोन तिरप्या रेघांनी एकमेकांपासून वेगळ्या होतात. आता आपण म्हणू C and D and E. दुसऱ्या ओळीत तीन गोष्टी असतील. हे पहा, CDE. हे अशा पद्धतीने लिहिणेही शक्य आहे. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ. परिणाम तोच राहिला. समजा आपण इथे P मॅट्रिक्स लिहिले तर काय होईल ते पाहू. संकलित करू. हे पहा, B मॅट्रिक्स हे लिहून पाहू. संकलित करू. हे मिळाले. अधिक जटिल मॅट्रिक्स खालील प्रकारे बनवता येतात. हे सर्व काढून टाकू. माझ्याकडे इथे पूर्वनिर्मित आज्ञा आहेत. या पहा, ही इथे कॉपी पेस्ट करू. हे अगोदरच्या संकलनात दिसले नाही कारण हे एंड डॉक्युमेंट या आज्ञेनंतर होते. एंड डॉक्युमेंट आज्ञेनंतरच्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. आपण आता हे अधिक जटिल बनवलं. इथे चार ओळी आहेत. पहिली ओळ AB अशी Z पर्यंत आहे. दुसऱ्या ओळीत A वर्ग B वर्ग असे Z वर्ग आहे. तिसऱ्या ओळीत फक्त V डॉट्स दिसतायत. चौथ्या ओळीत हे आहे. सामान्यपणे लेटेक आज्ञा या केस सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे समजा मी हा B कॅपिटल केला तर काय होईल ते पाहू. हा B कॅपिटल करू. संकलित करू. सामान्यपणे लेटेक मधल्या साऱ्या आज्ञा लोअर केसमध्ये असतात आणि त्या अप्पर केसमध्ये चालत नाहीत. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये लेटेक वापरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. याचबरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. लेटेक नव्याने वापरणाऱ्या लोकांनी प्रत्येक बदलानंतर संकलन करून तो बदल योग्य आहे का नाही हे तपासणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली, IIT मुंबई आपली रजा घेते.